हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच जबरदस्त नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण आपल्या भागाकडे वळूयात. तर आता मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, विद्याधरमुळे इथे युगंधरने दारू प्यायली होती आणि त्याच दारूमुळे आता विद्याधरला त्रास होत असतो. अगदी घसा त्याचा बसून गेलेला आहे आणि आता त्या घशामुळे युगंधरचा आवाज देखील बाहेर पडत नसतो. म्हणूनच आता इथे तो शांत बसलेला असतो. तो बोलत असतो की आता काय करावं जेणेकरून माझा घसा आता बरा होईल. तर आता त्याच विचारात तो बसलेला असतो आणि तिथे आनंदी मालक साहेबांना पाहत असते की कशा प्रकारे मालक साहेबांना त्रास होत असतो आणि ते आनंदीला अजिबात बघवत नाही. तर आनंदी जी आहे ती मालक साहेबांच्या जवळ येते आणि मालक साहेबांना बोलू लागते की मालक साहेब, मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू का? तर त्यावेळी आता मालक साहेब जे आहे ते बोलतात की काय ग आनंदी? तर त्यावेळी आनंदी सांगू लागते की मालक साहेब थांबा, मी तुमच्यासाठी ना आत्ता एक काढा बनवून घेऊन येते, जेणेकरून तुमचा घसा जो आहे तो बरा होईल. तर त्यावेळी आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की आनंदी, तुला जमेल का? म्हणजे खरंच त्या काढ्याने माझा घसा बरा होईल का? तर आता आनंदी म्हणते की हो मालक साहेब, आणि तसंही तो आयुर्वेदिक आहे, तुम्ही एकदा प्रयत्न तर करून पहा, जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल. तर आता आनंदी जी आहे ती मालक साहेबांना काढा बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळी आनंदी मालक साहेबांसाठी काढा बनवत असते त्यावेळी तिला खूप भारी वाटत असतं, कारण काहीतरी तिला मालक साहेबांसाठी करता येत आहे, यानेच तिला खूप आनंद होत असतो. तर त्यावेळी सुनीताही तिथेच असते. सुनीता आनंदीला म्हणते की काय हो आनंदीताई, आज खूप खुश दिसत आहात. तर त्यावेळी आता इथे आनंदी बोलते की हो सुनीताताई, आज मालक साहेबांना मी माझ्या हाताने काढा बनवून देणार आहे, जेणेकरून त्यांना खूप बरं वाटेल. तर त्यावेळी आता इथे सुनीताताई जी आहे ती बोलते की हो हो, त्यामुळेच एवढ्या हॅपी दिसत आहात तुम्ही मला. तर आता आनंदी जी आहे ती बोलते की हो. तर आता सुनीता बोलते की आनंदी ताई, तुम्ही कसला काढा बनवत आहात? तर आता आनंदी सांगू लागते की मी तुळशीच्या पानाचा आणि आल्याचा काढा बनवत आहे. तर त्यावेळी आता इथे सुनीता जी आहे ती तिला त्याची रेसिपी विचारते आणि त्यानंतर आता इथे आनंदी सांगू लागते की हो, अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त 4-5 तुळशीची पानं घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक तुकडा अद्रकीचा पाहिजे आहे आणि आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हे सगळं काही टाकायचं आहे आणि ते गाळून घेऊन आता मालक साहेबांना प्यायला द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा घसा बरा होईल. तर आता इथे सुनीता बोलते की हो आनंदी, खूप छान काढा आहे. तर त्यानंतर आनंदी बोलते की चल, मी देऊन येते मालक साहेबांना. असं म्हणत आनंदी आता मालक साहेबांकडे गेलेली आहे. आनंदी मालक साहेबांना तो काढा प्यायला देते आणि त्यावेळी मालक साहेब जे आहे ते अजिबात विचार न करता आनंदीने दिलेला तो काढा पिऊन घेतात आणि त्यानंतर आता इथे ते वाट पाहतात की कधी एकदा तो घसा बरा होईल. तर त्यानंतर आनंदी जे आहे तो काढा देऊन जायलाच लागलेली असते. तेवढ्यात मालक साहेब आनंदीला थांबवतात. आनंदी, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तर त्यावेळी आनंदी बोलतं की बोला ना मालक साहेब, काय झालं, काही काम होतं का? तर त्यावेळी मालक साहेब जे आहेत ते बोलतात की आनंदी, आज तू जे काही केलं आहेस ना ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. तर त्यावेळी आनंदी बोलते की काय झालं मालक साहेब? तर आता मालक साहेब सांगू लागतात की आज ना तू जे काही धाडस दाखवले ना, गुरुजींच्या जागी बसून ते शास्त्र मंत्रोपचार करणं, आज त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय. मालक साहेब आनंदीला असं म्हणतात. त्यावेळी आनंदीच्या चेहऱ्यावर खूप स्माईल येते. तर त्याचनंतर मालक साहेब बोलतात की आज समिधाचं जे श्राद्ध पार पडलं ना, फक्त तुझ्याचमुळे आणि अगदी विधिवत ते सगळं काही पार पडलं, त्यामुळे आज मला खूप आनंद झाला आहे. आणि त्यावेळी आनंदी मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, हे पहा, हे आज जे काही मी केलं आहे ना ते सगळं माझं कर्तव्य होतं. समिधाताई तुमच्या बायको होत्या आणि आज त्यांचं जे काही श्राद्ध झाले ना ती माझी एक जबाबदारी होती आणि मी माझ्या कर्तव्यापासून कधीही दूर पळून जाणार नाही. सगळे अशीच कर्तव्य पार पाडत राहील, त्यामुळे तुम्ही मला धन्यवाद वगैरे म्हणायची काहीच गरज नाही मालक साहेब. तर त्यावेळी इथे मालक साहेब बोलतात की कसं नाही आनंदी, जर तू ती प्रथा सगळी काही विधिवत पार पडली नसती तर मला सांग, वेळेवर गुरुजी कुठे मिळाले असते?
त्या गुरुजींना तर काही माहितीही नव्हती आणि जर हे तुला कळलं नसतं तर घरात कुणालाही कळालं नसतं. जर तुला ते सगळे काही मंत्र वगैरे येत नसतं तर घरात किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. समिधाचं श्राद्ध देखील पार पडलं नसतं त्या गुरुजीच्या खोटारड्या वागण्यामुळे. पण आनंदी आज जे काही झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे ओळखलं गेलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी आनंदी आहे ती बोलते की मालक साहेब तुम्ही हे सगळं बोलून ना मला लाजवत आहात. प्लीज आता हे सगळं थांबवा, कारण मी एवढं काही जास्त केलं नाही आहे. जे काही केलं आहे ना ते फक्त आपल्या घरासाठी आणि आपल्या समिधाताईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणूनच हे सगळं केलं. आणि मला वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित पार पाडावं, कारण आत्तापर्यंत माझ्या आईचं जे जे श्राद्ध आम्ही घरी करत होतो ना ते असंच विधिवत पार पाडत होतो आणि काही पैशांसाठी आम्हाला हे घरी करावं लागत होतं आणि म्हणूनच मी हे सगळं शिकले. आणि माझ्या लक्षात आल्यानंतर लगेचच मी गुरुजींना थांबवलं. तर आता इथे मालक साहेब जे आहेत ते आनंदीला बोलतात की हो आनंदी, तू ते अगदी योग्यच केलं. त्या गुरुजींना तर असं सोडायलाच नको होतं असं मालक साहेब देखील म्हणत असतात. असा खोटारडा गुरुजी दुसऱ्यांचे जे काही कार्यक्रम आहे ते कसे काय यशस्वी करतील. म्हणजे जे काही ते श्राद्ध करतात त्याचं फळ तर मिळालं पाहिजे ना. यांना फक्त पैशांशी मतलब असतो. अशा लोकांना खरंच सोडलंच नाही पाहिजे. तर त्यानंतर आनंदी बोलते की मालक साहेब ते सगळं जाऊ द्यात, पण ना मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. तर त्यावेळी आनंदीला मालक साहेब बोलतात की काय झालं, बोल ना. तर आता आनंदी बोलते की मला माहीत नाही हे सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे की नाही. तर त्यावेळी आनंदी बोलायला लागते. मालक साहेब मला सांगा, त्या दिवशी रात्री यायला तुम्हाला उशीर झाला होता आणि मला असं वाटतंय की माझ्या माहितीनुसार तुम्ही कधीच पीत नाहीत. आत्तापर्यंत सगळ्यांना हेच माहिती आहे. मग मालक साहेब मला कळत नाही त्या दिवशी तुम्ही कसे काय पिलं होतात. तर आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की आनंदी खरं सांगू का, तर मलाही तेच कळत नाही. मी कधीही पीत नाही आणि माझ्यासोबत हे असं कसं झालं. नेमकं मी काय पिलं होतं ज्याने मला असं गरगरायला लागलं आणि मला नशा चढली. तर त्यावेळी आनंदी बोलते की मालक साहेब मला सांगा, ज्यावेळी तुम्ही ती दारू प्यायले होते त्यावेळी तुम्ही कुठे होतात. म्हणजे त्या दिवसभरात तुम्ही काय काय केलं होतं, कुठे गेला होतात, हे सगळं तुम्हाला आठवतंय का. तर त्यावेळी मालक साहेब जे आहेत ते बोलतात की नाही आनंदी, मी दिवसभर ऑफिसमध्येच होतो आणि जसं मला आश्रमात जायचं होतं त्याआधीच मी फक्त एक ड्रिंक पिलं होतो आणि ती आपल्या ऑफिसमधूनच मला पिऊनने आणून दिली होती. तर आता इथे आनंदी बोलते की खरंच तुम्ही फक्त तेवढंच पिलं होतं का, त्यानंतर तुम्ही काहीच खाल्लं प्यायलं नाही का. तर आता इथे मालक साहेब बोलतात की हो, मी अगदी खरं बोलतोय. मी फक्त ती तेवढी ड्रिंकच पिलं होतो आणि त्यानंतर मला गरगरायला लागलं. तर आता आनंदी मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब हे जरा विचित्र नाही वाटत का तुम्हाला. मला असं वाटतं की या सगळ्याचा ना शोध घेतला पाहिजे. खरंच तुमच्यासोबत असं कुणीतरी का वागेल आणि कशासाठी, हे सगळं केल्याने त्याला काय मिळणार आहे. तुम्हाला नाही वाटत का या सगळ्याचा शोध घ्यावा. तर आता इथे मालक साहेब बोलतात की खरंच आनंदी, मी या गोष्टीचा विचार केलाच होता आणि आता मला हे शोधायलाच हवं, जेणेकरून इथून पुढे माझ्यासोबत काही वाईट घडायला नको. तर आता इथे आनंदी आणि मालक साहेबांनी ठरवलं आहे की या सगळ्याचा शोध घेतलाच पाहिजे. म्हणून मालक साहेबांनी लगेचच शिर्केंना बोलावून घेतलं आहे आणि शिर्केंना सांगितलं आहे की माझ्यासोबत जे काही घडलं, म्हणजे आता मालक साहेबांनी शिर्केला देखील सांगितलं की मला पिऊने एका ड्रिंकमध्ये काहीतरी प्यायला दिलं होतं, जेणेकरून मला नशा होईल आणि त्या नशेत मी काहीही करू शकेल. तर त्यानंतर शिर्केने आणि मालक साहेबांनी आता ठरवलं आहे की CCTV फुटेज चेक केलं पाहिजे. तर आता शिर्के आणि मालक साहेब CCTV फुटेज चेक करत असतात आणि त्यामध्ये त्यांना दिसलं आहे की या पिऊनेच त्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि त्या CCTV फुटेजमध्ये त्यांना हेही दिसलं आहे की त्या पिऊनेच मालक साहेबांना काहीतरी दिलं आहे. तर त्यानंतर आता इकडे त्या पिऊने ती ड्रिंक दिल्यास लगेचच विद्याधरला फोन लावलेला आहे आणि आता विद्याधरला सांगितलं आहे की आपलं काम झालं आहे. तर आता इथे त्या पिऊनला फोनवरती बोलताना ऐकून म्हणजेच पाहून इथे मालक साहेबांनाही डाऊट आलेला आहे की नक्कीच या पिऊनेच मला काहीतरी प्यायला दिलं आहे आणि तेही कोणाच्या तर सांगण्यावरून. तर आता मालक साहेब आणि शिर्के आता हे शोधून काढणार आहे की हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून झालं. तर आता मालक साहेब आणि हा शिर्के त्या दोघांनीही या पिऊनला आतमध्ये बोलावलेलं आहे आणि आतमध्ये बोलावून त्याची चांगलीच कान उघडणी केली आहे, जेणेकरून त्याने हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं त्याचं नाव सांगावं.
तर आता एवढं झापल्यानंतर त्या पिऊने लगेचच विद्याधरचं नाव युगंधरला सांगून दिलं आणि त्यानंतर युगंधरला कळालं की ह्या विद्याधरचा एवढा घाणेरडा प्लॅन होता. तर आता युगंधर म्हणजेच मालक साहेबांचा राग प्रचंड अनावर झाला आणि जेणेकरून आता इथे शिर्के आणि मालक साहेब दोघेही जण रागारागात घरी निघाले आहेत. तर आता या विद्याधरला धडा शिकवण्यासाठी इकडे आता हा पिऊन घाबरला आहे. त्याला कळालं आहे की त्याने विद्याधरचं नाव सांगितलं आहे तर मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. इकडेही आता विद्याधरचे त्याला बोलणे किंवा मार खावाच लागेल आणि इकडे युगंधरचा मार त्याने आधीच खाल्लेला आहे. तर मित्रांनो, मालक साहेब आणि शिर्के दोघेही जण घरी निघालेले असतात. घरी आल्या आल्याच आता इथे मालक साहेब सगळ्यांना आवाज येतात आणि सगळेजण खाली येतात. खाली आल्यानंतर शिल्पा युगंधरला विचारते की युगंधर, काय झाले, तू आज एवढ्या रागात का आहेस? तर आता युगंधर इथे ताईला बोलतो की ताई, तुला आज कळेलच मी एवढ्या रागात का आहे. तर आता तो विद्याधरला देखील आवाज देतो आणि विद्याधर देखील तेथे येतो आणि बोलतो की आता काय झालं एवढ्या मोठ्याने ओरडायला. तर त्यानंतर आता इथे हा जो युगंधर आहे तो सगळ्यांसमोर विद्याधरने केलेलं कृत्य दाखवतो. तर आता इथे विद्याधरने युगंधरला जी काही दारू पाजायला सांगितली होती ते सगळं CCTV फुटेजमध्ये युगंधरने इथे शिल्पाताईला, आनंदीला म्हणजे बाकी सगळ्यांना घरच्यांना दाखवलेलंच आहे. तर आता विद्याधर जो आहे तो बोलतो की हे काय आहे एवढं, आणि मला सांग, तू दारू प्यायल्यानंतर काही केलंच नाही आहे, मग एवढा चिडतोयस कशाला? तर आता असं बोलल्यानंतर युगंधरला विद्याधरचा प्रचंड राग येतो आणि बोलतो की तुझी हिंमत कशी झाली की मला हे सगळं करण्याची, मला दारू वगैरे पाजण्याची. तर आता इथे असं केल्यामुळे युगंधरने लगेचच विद्याधरची कॉलर पकडली आहे आणि आता त्याला जोरजोराने ओढू लागलेला आहे. आणि इथे विद्याधर म्हणत असतो की अरे दादा, पण आता हे सगळं करून मला जे करायचं होतं ते तू केलंच नाही आहे, मग हे सगळं का करतोयस तू? तर आता इथे विद्याधर जो आहे तो बोलतो की आत्तापर्यंत मी खूप काही केलं, पण आज मला जे हवं होतं ते तू केलंच नाही आहे. तर त्यानंतर इथे युगंधर बोलतो की आवाज बंद, माझ्यासमोर आवाज काढायचा नाही, नालायका, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं सगळं वागण्याची. तर आता इथे शिल्पालाही मध्ये काही बोलता येत नव्हतं. दरवेळी शिल्पाने इथे या विद्याधरला पाठीशी घातलेला आहे आणि विद्याधरला युगंधरपासून वाचवलेलं आहे. पण आता युगंधरचा एवढा राग पाहून इथे शिल्पा ही काहीच बोलत नाही, कारण आता या विद्याधरने खूप मोठी चूक केली होती. युगंधर सोबत असं वागण्याची याची हिंमतच कशी झाली, जो युगंधर त्या दारूला पाहतही नाही आणि या विद्याधरने ती दारू त्याला पाजली. तर आता इथे खरं तर शिल्पालाही राग येत असतो विद्याधरचा. तर त्याचनंतर आता युगंधर जो आहे तो म्हणत असतो की आता तुला मी सोडणार नाही, या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. तर आता हा विद्याधर जो आहे तो बोलतो की हे बघ दादा, आत्तापर्यंत मी खूप काही केलं आहे आणि सगळं काही कबूल देखील केलं आहे. तर त्यानंतर इथे शिर्केंना, आनंदीला प्रचंड राग आलेला असतो. तरी देखील आता इथे या विद्याधरला युगंधरने ठरवलं आहे की या धक्के मारून याला घराबाहेर काढलंच पाहिजे, त्याशिवाय ह्याची अक्कल जी आहे ती ठिकाणावर येणार नाही. असं म्हणत युगंधरने फरफटत आता याची कॉलर पकडत या विद्याधरला फरफटत बाहेर काढण्यासाठी आणलेलं असतं. तर आता शिल्पा युगंधर समोर म्हणत असते की युगंधर प्लीज याला एकदा माफ कर, पण तरी देखील युगंधरने ठरवलं आहे की नाही, याला माफी नाही.